जय शिवराय मित्रांनो, राज्यात तुकडेबंदी तुकडे जोड कायदा असल्यामुळे गुंठ्यात जमिनीची खरेदी विक्री करता येते का, मोठ्या प्रमाणात विचारला गेलेला प्रश्न आणि याच्याच संदर्भातील काही महत्त्वाची अशी आणि तुम्हाला उपयोगी पडेल अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, या चॅनलच्या माध्यमातून आपण वेळोवेळी शेतकऱ्यांना, सर्वसामान्यांना उपयोगी पडेल अशी विविध विषयांवरती माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहोत आणि माहिती घेत असताना प्रत्येक शासनाचा अध्यादेश असेल, GR असेल, याचं सविस्तर असं विश्लेषण करण्याचा देखील प्रयत्न केला जात आहे। मित्रांनो, याच पार्श्वभूमीवरती आपण 15 ऑक्टोबर 2024चा नवीन तुकडेबंदी कायद्याचा GR देखील पाहिला होता, अध्यादेश देखील पाहिला होता की ज्याच्यामध्ये जर तुकडेबंदी कायद्याचं उल्लंघन करून काही जर दस्त नोंदणी झालेली असेल तर असे दस्त नियमाकुल करण्यासाठी, अशा नोंदण्या नियमाकुल करण्यासाठी लागणारं जे काही नजराणा आहे तो 25% वरून डायरेक्टली आता 5% वरती करण्यात आला आहे। आता हा व्हिडिओ पाहिल्यानंतर, हा GR पाहिल्यानंतर बऱ्याच जणांच्या माध्यमातून अशी विचारणा करण्यात आली की हे तर झालं जुन्या दस्तासाठी, जे दस्त ऑलरेडी झालेले, जे नोंदणी ऑलरेडी झालेले, परंतु जर नवीन गुंठ्यामध्ये जमीन घ्यायची असेल किंवा त्याची खरेदी विक्री करायची असेल तर अशी खरेदी विक्री होते का? मित्रांनो, याच पार्श्वभूमीवर आपण वेळोवेळी अपडेट घेतलेले की 2017मध्ये जो काही तुकडेबंदी कायद्यामध्ये बदल करण्यात आला किंवा याच्यानंतर वेळोवेळी जे काही सुधारणा करण्यात आल्या, याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की जे काही कोरडवाहू क्षेत्र, बागायत क्षेत्र, याच्यासाठी सुद्धा क्षेत्रामध्ये बदल करण्यात आले होते, 20 गुंठे, 10 गुंठे वगैरे, याच्याबद्दलही आपण अपडेट घेतले होते। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ते जुने सर्व व्हिडिओ पाहायला मिळतील। परंतु याच्या व्यतिरिक्त एक महत्त्वाचा असा आपण अपडेट, एक महत्त्वाचा असा GR पाहिला होता, तो म्हणजे 15 मार्च 2024 रोजीचा। बऱ्याच जणांपर्यंत तो व्हिडिओ पोहोचला नाही किंवा बऱ्याच जणांनी तो GR पाहिला नाही, ज्याच्या माध्यमातून जर तुम्हाला विहिरीसाठी, शेतरस्त्यासाठी किंवा घरकुल्याच्या जागेसाठी जर जमीन पाहिजे असेल तर ती गुंठ्यामध्ये जमीन तुम्हाला खरेदी करता येते, परंतु त्याच्यासाठी तुम्हाला रीतसर परवानगी ही जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून घ्यावी लागते। अशी जर परवानगी तुम्ही घेतली तर तुम्हाला गुंठ्यामध्ये जमीन खरेदी विक्री करता येते। याच्यामध्ये विहिरीसाठीचं प्रावधान करण्यात आलेलं आहे। विहिरीसाठी लागणारी 5 गुंठ्यापर्यंतची जमीन, घरकुलासाठी लागणारी 2 गुंठ्यापर्यंतची जमीन, किंवा तुम्हाला शेतरस्ता बनवत असताना एखाद्या शेतकऱ्याच्या जागेतून जर रस्ता काढलेला असा, आपण पाहिले की तहसीलदाराच्या माध्यमातून शेतरस्ते मोकळे करून दिले जातात, नवीन रस्त्याची तरतूद करून दिली जाते, परंतु जर एखाद्या शेतकऱ्याचं नुकसान होत असेल आणि तो रस्त्यासाठी लागणारी जर जमीन या ठिकाणी पुढच्या शेतकऱ्याला खरेदी करावं लागत असेल आणि याच्यासाठी त्या जमिनीचा जो काही तुकडा असेल, जो काही रस्त्याचा भाग असेल, तो सुद्धा शेतकरी खरेदी करू शकतात आणि याच्यासाठी लागणारी जी काही जागा, जमीन असेल ती सुद्धा जर गुंठ्यामध्ये असेल तर ती सुद्धा खरेदी करता येते। आणि याच्या संदर्भातील प्रावधान हे 15 मार्च 2024च्या तुकडेबंदी कायद्याच्या जे काही सुधारणा आहेत त्या सुधारणेमध्ये करण्यात आलेलं आहे आणि याच्यासाठी एक अर्जाचा नमुना सुद्धा देण्यात आलेला आहे। तर नेमका 15 मार्च 2024चा अध्यादेश काय आहे आणि याच्यासाठी अर्ज कसा केला जातो हे देखील आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। सुरुवातीला पाहूयात याच्या संदर्भातील हा GR। मित्रांनो, या 14 मार्च 2024च्या मुंबई धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्याचे एकत्रीकरण करण्याबाबत सुधारणा नियम 2024च्या अंतर्गत शेतकऱ्यांना, नागरिकांना शेतरस्ता, घरकुल किंवा विहिरीसाठी प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्र खरेदी विक्री करावयाचे असल्यास त्याला जिल्हाधिकाऱ्याची परवानगी घेणं बंधनकारक असेल आणि जिल्हाधिकाऱ्याची मान्यता असलेल्या त्या क्षेत्राची खरेदी विक्री आता करता येणार आहे। याच्यानुसार विहिरीसाठी जमीन हस्तांतरण अर्जासोबत भूजल सर्वेक्षण व विकास अभिकरणाचे नाहरकत प्रमाणपत्र, विहीर खोदण्याची परवानगी, आवश्यक असलेल्या जमिनीच्या भू सहनिर्देशक जोडावा, विहिरीसाठी कमाल 5 गुंठे क्षेत्र असलेल्या जमिनीचे हस्तांतरण करण्यासाठी जिल्हाधिकारी मंजुरी देतील। खरेदी विक्री वेळी जिल्हाधिकाऱ्याचा आदेश देखील याच्यासोबत जोडावा लागणार आहे। जमिनीच्या विक्री खतानंतर विहिरीच्या वापराकरता मर्यादित अशी सातबाऱ्यावरती नोंद केली जाईल। शेतरस्त्यासाठी जमीन हस्तांतरण करण्यासाठी अर्जासोबत शेतकऱ्यांना प्रस्तावित शेतरस्त्याचा कच्चा नकाशा, ज्या जमिनीवरती रस्ता प्रस्तावित आहे त्या जमिनीचे भूसनिर्देशक चतुर्सीमा, ज्या रस्त्याला तो जोडण्यात येईल त्याच्या जवळील विद्यमान रस्त्याचा तपशील, अशा प्रकारची माहिती अर्जासोबत द्यावी लागणार आहे। अर्ज प्राप्त झाल्यानंतर ज्या जमिनीवरती शेतरस्ता तयार होणार आहे त्या जमिनीच्या व त्याच्या लगतच्या विद्यमान रस्त्याशी असलेल्या जोडणीच्या भूसनिर्देशकाच्या अंतर्भाव असलेल्या तहसीलदाराचा अहवाल जिल्हाधिकारी मागवतील। त्या अहवालानुसार जिल्हाधिकाऱ्यांकडून या ठिकाणी या रस्त्यासाठीच्या ज्या खरेदी विक्रीच्या जमिनीला मंजुरी दिली जाईल आणि खरेदीनंतर सातबाऱ्यावरती त्याची नोंद इतर हक्कमध्ये केली जाणार आहे। याचप्रमाणे केंद्र शासनाच्या, राज्य शासनाच्या जे काही घरकुल योजना राबवल्या जातात, अशा घरकुल योजनेच्या अंतर्गत जर एखाद्याला घर बांधकाम करायचं असेल तर 1000 चौरस फुटापर्यंत जमिनीचं हस्तांतरण करण्यासाठी सुद्धा जिल्हाधिकारी परवानगी देतील। 1 वर्षासाठी ग्राह्य असणार आहे।
याच्यामध्ये जर अर्जदाराला काही उशीर झाला त्याच्या विनंतीनुसार पुन्हा 2 वर्षापर्यंत मुदतवाढ घेता येणार आहे, पण त्या काळामध्ये संबंधित कारणासाठी जमिनीचा वापर न झाल्यास ती मंजुरी रद्द केली जाईल आणि पुन्हा नव्यानं मान्यता हवी असल्यास शेतकऱ्याला नव्यानं अर्ज करावा लागणार आहे। मित्रांनो, आता याच्यासाठी तुम्हाला नमुना 12चा एक अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयाला करावा लागणार आहे। या अर्जाचा नमुना सुद्धा आपण या ठिकाणी पाहू शकता। या अर्जामध्ये शेतकऱ्यांना त्याच्याबद्दलची संपूर्ण माहिती द्यावी लागेल। विहिरीसाठी किंवा शेत रस्त्यासाठी अथवा ग्रामीण घरकुल योजनेअंतर्गत घरकुलासाठी जमीन हस्तांतरण करण्याचा अर्ज प्रति जिल्हाधिकारी आपल्या जिल्ह्याचं नाव, त्याच्यामध्ये शेतकऱ्याचं नाव, राहणार, तालुका, जिल्हा, महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध आणि एकत्रीकरण करण्याबाबत नियमाच्या 27च्या तरतुदीनुसार विहिरीसाठी, शेतरस्त्यासाठी, घरकुलासाठी जमीन विकण्यास परवानगी देण्याची विनंती करत आहे। आणि याच्यामध्ये जमीन विकणाऱ्या व्यक्तीचं नाव, जमीन खरेदी करणाऱ्या व्यक्तीचं नाव, पत्ता, जमिनीचं वर्णन, गावाचं नाव, तालुका, जिल्हा, गट नंबर, विहिरीच्या बाबतीत असेल तर प्रस्तावित विहिरीचा किती फुटामध्ये व्यास असणार आहे, शेतरस्त्याच्या बाबतीमध्ये त्या रस्त्याची रुंदी किती असणार आहे, ग्रामीण घरकुल योजनेअंतर्गत घरकुलाच्या बाबतीत कोणत्या योजनेच्या अंतर्गत हे घरकुल आहे, हे सर्व माहिती याच्यामध्ये जोडायची आहे। आणि या अर्जासोबत तपशील जे जोडायचे आहेत त्याच्यामध्ये भूजल सर्वेक्षण किंवा विकास अभिकरणाने दिलेलं नाहरकत प्रमाणपत्र विहिरीसाठी, याच्यासाठी 2 सहधारकाचं संमतीपत्र आणि याच्यानंतर जर जमीन वर्ग 2 भोगवटदाराची असेल तर सक्षम प्राधिकाऱ्याची परवानगी देखील याच्यामध्ये लागणार आहे। आणि याच्यामध्ये एक शेवट सहमतीपत्र द्यायचे की आपण दिलेली माहिती सर्व बरोबर आहे, आपण दिलेल्या प्रयोजनासाठी जमीन ही आपण खरेदी करत आहोत आणि याच्या खाली अर्जदाराची सही करायची। मित्रांनो, अशा प्रकारचा हा अर्ज केल्यानंतर त्या जागेची असलेली आवश्यकता, खऱ्या त्याच कारणासाठी ती जागा वापरली जाणार आहे का, या सर्वांचं आकलन करून पुढे ती जागा खरेदी करण्यासाठी, जमीन खरेदी विक्री करण्यासाठी, त्याची दस्तनोंदणी करण्यासाठी परवानगी दिली जाते। आता परवानगी दिल्यानंतर पुढे त्याचं काही जे काही नजराना शुल्क आता 5% करण्यात आलेले आहे त्या भरून हे जे काही दस्तनोंदणी आहे ते दस्तनोंदणी शेतकऱ्यांना करता येणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे जर तुम्हाला या कारणांसाठी जमीन जर तुकड्या गुंठ्यामध्ये खरेदी करायची असेल तर करता येते। आणि अशा प्रकारचे वेळोवेळी भरपूर सारे बदल होत जातात, परंतु आपल्याला त्या बदलाबद्दल माहिती नसते आणि परिणामी आपण या महत्त्वाच्या अशा प्रावधानापासून, महत्त्वाच्या अशा बदलापासून आपण वंचित राहतो। तर याच्या संदर्भातील जे जे काही अपडेट येतात किंवा जी जी काही माहिती येते ते आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून वेळोवेळी देत असतो आणि तुम्ही जर हे अपडेट पाहत असाल तर तुम्हाला ती माहिती मिळत राहते। जर तुम्ही सबस्क्रायबर नसाल तर बहुतेक तुमच्यापर्यंत ते अपडेट देखील पोहोचत नसतील, त्यामुळे जर पहिल्या वेळेस हा व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या, जेणेकरून असे जे काही नवनवीन अपडेट असतील किंवा अशी जी काही महत्त्वाची अशी माहिती असेल ती तुमच्यापर्यंत पोहोचत राहील। धन्यवाद।